विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी पाठ्यपुस्तकातील आज आपण या ठिकाणी पंचमः पाठः पाचवा पाठ आपण या ठिकाणी पाहत आहोत। पाचवा पाठ आहे, त्याचं नाव आहे सह एव परमाणुः। सह म्हणजे तो, एव म्हणजे च आणि परमाणु म्हणजे काय, परमाणु, तोच परमाणु होय। 3 अक्षराचं नाव आहे, परंतु अयम गद्यांशः कस्मात् पाठात चिनुतः हा एक वर दिलेला उतारा असतो आणि त्या उतार्याच्या आधारे दिलेला प्रश्न असतो की हा उतारा कोणत्या पाठातून निवडलेला आहे। त्यावेळी आपल्याला पाठांची नावं ऱ्हस्व दीर्घ सहित व्यवस्थित लिहावी लागतात। बरेच विद्यार्थी लेखन करत असताना चुका करतात, त्यामुळं पाठांची जी नावं आहेत ती काळजीपूर्वक आपण समजून घ्या। सह एव परमाणुः। तसेच आणखी एक सूचना आहे की आपण यापूर्वी शिकवलेलं जे काही सुक्तीसुद्धा असेल किंवा रूपे असतील, नाम सर्वनाम, या सर्वांची दररोज आपण उजळणी करायची आहे, पाठांतर करायचं आहे। पाठांतराशिवाय गत्यंतर नाही। सुभाषिते पाठ कारण लिहावे लागतात सुभाषित, त्यामुळं पाठांतर आवश्यक आहे। या पाठाची प्रस्तावना आपण पाहूया। या ठिकाणी 2 प्रश्न आपल्याला या विचारलेले आहेत की पहिला प्रश्न असा आहे की किम यूयम बिग बँग सिद्धांत विषये जानीतः। तुम्ही बिग बँग या सिद्धांताविषयी काही जाणता का। हा सिद्धांत म्हणजे काय आहे की 4 वर्षापूर्वीच फ्रान्समध्ये, जर्मनी, फ्रान्स, युरोप कंट्रीमध्ये काही शास्त्रज्ञांनी या विश्वाची निर्मिती, जगाची निर्मिती कशी झालेली आहे याचा शोध लावण्यासाठी जो एक संशोधन प्रकल्प निर्माण केलेला आहे, त्या संशोधन प्रकल्पाचं नाव आहे, संशोधनाचं नाव आहे बिग बँग। अनेकांचं मत आहे की एका परमाणूपासूनच या जगाची निर्मिती झालेली आहे। काहींचं मत असं आहे की उदाहरणार्थ जैन फिलॉसॉफी की हे विश्व निसर्गतः आहे, कोणी याला निर्माण केलेलं नाही आहे। जर निर्माण केले तर ते कुठून आणलं, तिथं कुठून आलं, तिथं कुठून आलं, हा अन्योन्याश्रय दोष येतो। अनेकांचे वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे मत आहेत। एकंदरीत जगाच्या निर्मितीचं ज्ञान असावं याची कुतूहलता माणसाला असतेच, आणि विज्ञान हे कुतूहलातूनच निर्माण होतं, उत्सुकतेपोटीच निर्माण होत असतं। म्हणून हा एक विज्ञानाचा सिद्धांत बिग बँग हा विश्वनिर्मितीविषयी जाणून घेण्यासाठी रचला गेलेला एक मोठा प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे। त्याची अजून पूर्तता झालेली नाही। कित्येक वर्षापासून करोडो अरबो रुपये यावरती खर्च झालेले आहेत, परंतु अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही आहे, सिद्धांत परिपूर्ण झालेला नाही आहे। पुढचा प्रश्न असा आहे की विज्ञान अभ्यासक्रमे युष्माभि ॲटॉम विषये किम किम पठितम। इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि आत्ता नुकतंच 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा, सायन्सच्या पाठ्यपुस्तकात ॲटमविषयी आपण माहिती जाणता। ॲटम म्हणजे कसं आहे, काय आहे, ऊर्जा निर्मितीचं केंद्र आहे, त्याची अवस्था बदलते परंतु ते कायमस्वरूपी तसंच राहतं, ते कधीही नष्ट होत नाही, त्याचे स्थित्यंतरे होतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, गमन होतं। अशा प्रकारे ॲटमविषयी आपण सायन्समध्ये भरपूर माहिती घेतलेली आहे। पाठाची प्रस्तावना पहा। विश्वस्य उत्पत्तीविषये नैके सिद्धांतः प्रतिपादिताः। जगाच्या उत्पत्तीविषयी अनेक सिद्धांत सांगितले गेलेले आहेत। नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः। अनेक प्राचीन सिद्धांत काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत। नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः। आणि अनेक असे नवनवीन सिद्धांत आहेत की जे विज्ञानाने स्वीकारलेलं आहे।
ॲटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव. ॲटम हा शब्द सर्वांना परिचयाचा आहेच. आधुनिक शास्त्रे ॲटम इति मूल कारणम द्रव्यस्य, हे एक सिद्धांत आपण शिकलाय. आधुनिक सायन्समध्ये ॲटम हे द्रव्याचं मूळ कारण म्हणजे द्रव्याच्या निर्मितीचं मूळ कारण आहे. सह एव इलेमेंट इति मन्यते, त्यालाच इलेमेंट असंही म्हणतात. प्राचीन शास्त्रे तु परमाणुः निर्मितेः मूल कारणमिति कथितम. प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये, भारतीय संस्कृत साहित्यामध्ये परमाणु हे निर्मितीचं मूळ कारण आहे असं सांगितलं गेलेलं आहे. परमाणोः वैशिष्ट्यानि महर्षिणा कणाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानि. परमाणूची वैशिष्ट्ये महर्षी तपोनिधी, महर्षी म्हणजे साधू महाराज, कणाद त्यांचं नाव काय लक्षात ठेवा, कणाद, यांनी वैशेषिक दर्शनामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे काय, प्राचीन काळी भारतामध्ये अनेक दर्शन म्हणजे धर्म, संप्रदाय, पथ, ज्या पद्धतीनं जैन दर्शन, बौद्ध दर्शन, अशाच पद्धतीनं वैदिक म्हणजे हिंदू, आज आपण फक्त एक हिंदू शब्द प्रयोग करतो, तर त्याच्यामध्ये पुन्हा 6 षडदर्शन आहेत. 6 वेगवेगळे दर्शन आहेत, सिद्धांताला अनुसरून असं वेगवेगळे आहेत. त्यापैकी एक आहे वैशेषिक नावाचं दर्शन. आज याचे मान्यतेची लोक नाही आहेत. जसं म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध सांगतो तसं हा वैशेषिक दर्शनवाला आहे असं सांगता येत नाही. दर्शन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी धर्म, मत, संप्रदाय अशा अर्थात घ्यायचा आहे. अस्मिन् विषये अधिकम संशोधनम शक्यम, याविषयी अजून संशोधन होणं शक्य आहे, करू शकतो. आता हा एक नाट्य उतारा आहे, पहिलाच नाट्य उतारा आहे, त्यामुळं आपल्याला काळजीपूर्वक पाठ पाहावा लागेल. चाचणी परीक्षेमध्ये एकमेव नाट्य उतारा येईल. अर्णवः जपाकुशुपम गृहीत्वा प्रविशति. अर्णव नावाचा एक मुलगा आहे, मुलाचं नाव आहे ते अर्णव. आणि तसं तर मागच्या पाठात पाहिलं आहे आपण, अर्णवः म्हणजे समानार्थी शब्द आहे समुद्रः, सागरः, परंतु येथे एका मुलाचं नाव आहे. जपाकुसुमम, जास्वंदाचं फूल, मागच्या वर्षी पाठात येऊन गेलेलं आहे 8वीला असताना. गृहीत्वा, गृहीत्वा म्हणजे काय, घेऊन. या ठिकाणी गृहीत्वा हे कोणतं रूप आहे, त्वांत रूप आहे. गृहीत्वा हे कोणतं रूप आहे, त्वांत. प्रविशति, प्रवेश करतो. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः, त्याचे वडील विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. सह पुस्तक पठने मग्नः, तो पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होते त्याचे वडील. तस्य पार्श्वे, पार्श्वे म्हणजे काय, पार्श्वे समानार्थी शब्द लिहून घ्या, समीपे किंवा पार्श्वचा अर्थ जवळ, बाजूला, बाजूला असं पण अर्थ होतोय. त्यांच्याजवळ उत्पीठिकायाम, उत्पीठिका म्हणजे टेबल, सूक्ष्मेक्षिका वर्तते, सूक्ष्मदर्शिका असते है ना. सूक्ष्मदर्शिका आपण प्रयोगशाळेमध्ये असते, पाहतो आपण, ज्याच्यामध्ये सूक्ष्म जीवजंतू दिसतात आपल्याला. तर अर्णवः काय म्हणतोय बघा, पितः अस्माकं उद्यानात जपाकुसुमम आनीतं मया, आपल्या बागेतून हे मी जास्वंदाचं फूल आनीतं म्हणजे आणलेलं आहे. कियंतः सूक्ष्माः तस्य परागाः, तस्य परागाः कियंतः सूक्ष्माः, आश्चर्य व्यक्त करतो की त्याचे परागकण किती सूक्ष्म आहेत. मग पिता म्हणतात सूक्ष्मेक्षकया पश्य, सूक्ष्मदर्शिकेने पश्य म्हणजे बघ, आज्ञा दिली की नाही. त्यामुळे पश्य हे लोट लकार आहे, मागच्या वर्षी ती सांगितले की नाही. लकारम लिखत, लकार ओळखा म्हणजे क्रियापद ओळखा, तर पश्य बघ, आज्ञा दिली. तेषां कणानां रचनाम अपि द्रष्टुम शक्नोसी, त्यांच्या कणांची रचना सुद्धा
द्रष्टुम शक्नोसी, पाहू शकतोस. या ठिकाणी द्रष्टुम हे तुमंत अव्यय आहे. कोणतं आलेलं आहे ते? तुमंत अव्यय. शक्नोसी म्हणजे काय? शक्य आहे. त्या कणांची रचनासुद्धा तू पाहू शकतोस. अर्णवः तथा करोती, अर्णव तसे करतो, अर्थात सूक्ष्मदर्शिकेमध्ये पाहतो. पाहिल्यावर काय करतो? पिता. किम दृष्टम त्वया, तू काय पाहिलंस? अर्णव म्हणतो पितः, बाबा, अद्भुतम एतत्, एतत् अद्भुतम, हे आश्चर्यकारकच आहे. अत्र परागकणस्य सूक्ष्मानि अंगानि दृश्यन्ते, येथे परागकणाची सूक्ष्म अवयवे, अंग, पार्ट्स दिसतात. दृश्यन्ते म्हणजे काय? दिसतात. मग पिता काय म्हणतात? अर्णव, एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेकया द्रष्टुम शक्नोसी. हे अर्णव, या फुलांची अवयवे तू सूक्ष्मदर्शिकेने पाहू शकतोस. परंतु एतद विश्वम परमाणुभ्यः निर्मितम, हे विश्व परमाणूपासून निर्माण केलेलं आहे. ते परमाणु तू सूक्ष्मेक्षकया अपि न दृश्यन्ते, ते परमाणु तर सूक्ष्मदर्शिकेने सुद्धा दिसत नाही. या ठिकाणी एक महत्त्वाचं वाक्य वडिलांनी सांगितलं. काय वाक्य सांगितलं? की एतत् विश्वम परमाणुभ्यः निर्मितम. रिकाम्या जागा भरण्यासाठी वगैरे विचारलं जातं, किंवा प्रश्नांची उत्तर लिहा की हे विश्व कशापासून निर्माण झालेलं आहे. तर कशापासून झालेलं आहे? परमाणुभ्यः निर्मितम, परमाणूपासून निर्माण झालेलं आहे. आणि त्याची विशेषता काय आहे? की परमाणु हे मायक्रो खाली दिसत नाही, सूक्ष्मदर्शिकेखाली दिसत नाही. अर्णवः, अर्णव काय म्हणतो पहा. मग त्याच्या मनामध्ये एक नवीन जिज्ञासा निर्माण झाली, एक ठिणगी पेटली म्हणतो ना जसं आपण, तसं. परमाणु नाम किम, परमाणु म्हणजे काय? पिता, अस्तु, बर, कथयामी, सांगतो. मुष्टिमात्रान तंडुलान महानसतः आनय. या ठिकाणी आनय हे देखील लोट लकार, याच्यामध्ये लोट लकाराचे जास्त रूप आहेत पहा, आज्ञार्थी क्रियापद असल्यामुळं. तर काय म्हणतात की मुष्टिमात्रान, मूठभर तांदूळ, महानसतः, महानस काय शब्द आहे? महानसः. याला समानार्थी शब्द काय येईल? पाकशाला, पाकगृहम, है ना, म्हणजे स्वयंपाकघर. स्वयंपाकघरातून आणय म्हणजे आण. कसं असतं की कोणतं परमाणु कसे असतात, परमाणु म्हणजे काय हे समजावून सांगायचं आहे ना. तर आता काय केलं, त्याला म्हणतात की तू एक कृतीतून मूठभर तांदूळ घेऊन ये. अर्णवः तथा इति उक्त्वा, संधिविग्रह पहा, तथा अधिक इति, संधिविग्रह, तथा अधिक इति. आणि उक्त्वा हे कोणतं रूप आहे? उक्त्वा हे त्वांतचं रूप आहे. आता पहिला एक येऊन गेलं गृहीत्वा, आणि आता इथं उक्त्वा असं आलेलं आहे. ठीक आहे असे बोलून पाकगृहात तंडुलान आनयती, स्वयंपाकघरातून तांदूळ घेऊन येतो. स्वीकरोतो भवान, आपण हे स्वीकारा. मग वडील घेण्या अगोदर काय म्हणतात? अधुना इमं तंडुलम विभज, आता ह्या तांदळाचे तुकडे कर. विभज, तुकडे कर, आज्ञा दिली, लोटलकारचा आहे बघा, तुकडे कर. अर्णवः तात, बाबा, कियान लघु अस्ति एषः, किती लहान आहे हे पहा. कियान म्हणजे किती, लघु म्हणजे लहान, एषः म्हणजे हे, अस्ति म्हणजे आहे, हे किती लहान आहे पहा. पश्यतु, बघा. एतस्य भागद्वयम यथाकथमपि कृतं मया, याचे 2 तुकडे मी कसं बसं तरी केलो आहे. मग वडील काय म्हणतात? इतोपि लघुतरः भाग कर्तुं शक्यते वा,
या ठिकाणी कर्तुम हे कोणतं रूप आहे? तुमंतचा अव्यय आलेला आहे. कोणतं आलेलं आहे? हे तुमंत. आणि इतोपि या ठिकाणी संधिग्रह काय होईल? इतः अधिक अपि, है ना. याहून सुद्धा अधिक सूक्ष्म करू शकतोस. मग आर्णव म्हणतो यदि क्रियते तर्हि चूर्णम भवेत तस्य चूर्णम भवेत. भवेत म्हणजे होईल, त्यामुळे इत प्रत्यय आले. हे विद्यार्थाचं रूप आहे. विधिलिंग मागील वर्षी झालेलं आहे क्रियापद. विधिलिंग. जर क्रियते केलं तर्हि तर तस्य चूर्णम भवेत, त्याचं पीठ होईल. चूर्णम म्हणजे काय? पीठ होईल. मग आता पहा, वडील त्याचं उत्तर समाधान करतात की सम्यक उक्तम त्वया, तुझं म्हणणं बरोबर आहे. यत्र एतत् विभाजनम समाप्यते, जेथे याची तुकडे विभागणी करणे समाप्यते समाप्त होते. यस्मात् सूक्ष्मतरः भागः प्राप्तुम न शक्यते, ज्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म भाग करू शकत नाही. प्राप्तुम तुमंतव्य आलं पाहिजे. तर कोणतं हे? प्राप्तुम. प्राप्तुम हे तुमंत. कर्तुम आलं होतं, आता इथं प्राप्तुम आलं है ना. प्राप्तुम न शक्यते सह एव परमः अणु, ज्याचा दुसरा विभाग होऊ शकत नाही, ज्याचा दुसरा तुकडा केला जाऊ शकत नाही, अशा सूक्ष्माती सूक्ष्म घटकाला परमः अणु, परमाणु असे म्हणतात. आज आपण इथंपर्यंत पाहत आहोत. इथून पुढचा पाठ आहे तो पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. पुन्हा आपण या ठिकाणी कोणकोणते अव्यय आली ते पहा. पहिला अव्यय या ठिकाणी आलेला आहे हे गृहीत्वा, त्वांत अव्यय आलं. त्याच्यानंतर द्रष्टुम तुमंत अव्यय आलं है ना. त्याच्यानंतर कुठलं अव्यय आलं? इथे एक द्रष्टुम आलेला आहे. त्याच्यानंतर द्रष्टुम कर्तुम है ना. या ठिकाणी कर्तुम आणि या ठिकाणी प्राप्तुम असे तुमंत अव्यय आणि त्वांत अव्यय आलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वात जास्त आज्ञार्थी क्रियापदे, लोट लकाराची क्रियापदे आहेत. का? कारण याच्यामध्ये वडिलांनी मुलाला आज्ञा दिलेली आहे म्हणून त्या प्रकारे दिसतं आहे. कोणते कोणते आज्ञार्थी क्रियापद आहेत? उदाहरणार्थ हे विभज, स्वीकरतु हे आज्ञार्थी क्रियापद आहेत. आणि इथं वरती एक पश्य क्रियापद येऊन गेलेलं आहे. हां, कोणतं हे? पश्य. अशा पद्धतीने हे क्रियापद. त्याच्यानंतर याच्यामध्ये विधिलिंग याची देखील क्रियापद आलेले आहे. कोणते कोणते? भवेत, होईल, कळलं का. आणि शक्यते स आनयती, आनय हे पण एक आनय, लोट लकार आज्ञा दिलेली आहे, लोट लकार. तर अशा पद्धतीनं पाठ्यपुस्तकाचं प्रश्नोत्तराच्या दृष्टीने पुन्हा एकदा पाठ वाचन करा.